जा. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यावेळेस शिवजयंती सुरू केली तर टिळक होते 13 वर्षाचे, लहान आहेत ते, आणखी बाळच आहेत ना अजून, बाळ गंगाधर टिळक. आणि ते आणखी पुण्यात आलेले नाहीत. चिखली नावाचं गाव आहे रत्नागिरीजवळ, ते त्यांचं मूळ गाव, ते आणखी पुण्यात आलेले नव्हते. ज्या टिळकांना आणखी समज आलेली नाही ते मूळ गावीच आहे, त्यांना काही कल्पना नाही या सगळ्या गोष्टीची, तरी देखील क्रमिक पाठ्यपुस्तकं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, सांस्कृतिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात टिळकांनी शिवजयंती सुरू केली, टिळकांनी शिवजयंती सुरू केली. म्हणजे आता मोहन भागवतला प्राथमिक शाळेत ऍडमिशन घ्यायला पाहिजे, शिकवायला पाठवायला पाहिजे. अजून अक्कल नाही एवढं वय झालं तरी. तो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो, ते राष्ट्र किंवा तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपलं गुलाम बनवलं जातं. आपण का गुलाम आहोत? इतिहासाचं अज्ञान समाजाला अंधश्रद्धेमध्ये लोटतं. पण इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. इतिहास घराघरात, गावागावात खरा इतिहास गेला पाहिजे. उमाजी नाईक यांनी 1820 साली, 1818 साली इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. 1 वर्षाचा कारावास झाला आणि 3 फेब्रुवारी 1832ला इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. आणि त्यानंतर 1845ला वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म आहे. पण आज देखील क्रमिक पाठ्यपुस्तकात शाळेमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. ज्या वेळेस उमाजी नाईकांना ब्रिटिशांनी फाशी दिलं, आपल्या पुण्यात खडकमाळ पोलीस स्टेशनच्या समोर आताचं जे हवेली आणि पुणे शहरचं तहसील कार्यालय त्या ठिकाणी फाशी दिलं. त्यानंतर फडकेंचा जन्म. खोट्या बाबी. या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी घातला. त्यावेळेस राधाकृष्णांच्या बापाचाही जन्म झाला नव्हता, तरी आपल्याकडे शिक्षक दिन त्या राधाकृष्णांच्या नावाने. अशा अनेक बाबी आहेत, विस्ताराने परत करत आपण बोलूया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सुरू केली. तो पुतळा बसवला जाईल, तो सरकारला बसवावाच लागेल. माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही माफी कशाची मागणार आहात? तुम्ही खूप घाण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. डेरवन, कोकणामध्ये डेरवन आहे, तिथं रामदास आणि छत्रपती शिवाजीराजेंची शिल्प आहे. ती जो रामदास छत्रपती शिवाजीराजेंच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती त्याची, तो गुरु म्हणून महाराष्ट्राला सांगितला. होते का लायकी? जातीवादी, विषमतावादी त्याचा आणि शिवरायांचा काडी मात्रही संबंध नाही, कधी भेटलेला नाही. मी म्हणतो समजा भेटले पण असतील ना सार्वजनिक जीवनामध्ये. समकालीन व्यक्ती एकमेकाला भेटू शकतो ना. समजा आता देवेंद्र फडणवीसची आपली भेट होऊ शकते सार्वजनिक जीवनामध्ये, म्हणून काय मी देवेंद्र फडणवीसचा गुरु होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तो रामदास आणि त्याच्या अनुयायी येत होते ना शिवरायांकडे. रामदासाचे अनुयायी भेटायला आले तर शिवाजी महाराजांना काहीतरी मागायला आले. शिवाजी महाराज म्हणाले, कोण आहे रामदास? रामदास देखील पत्र देतो ना छत्रपती शिवाजीराजांचं पुनर्गौरव केलेला आहे ना, त्यामध्ये रामदास म्हणतो शेवटच्या कडव्यामध्ये, तुमच्या देशी वास्तव केले पण वर्तमान नाही घेतले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. महाराज तुमच्या राज्यामध्ये राहिलो पण तुमची भेट घेतली नाही, कारण नसताना तुम्हाला लिहिलं, त्याबद्दल मला माफ करा. हा जर गुरु आहे तर माफी कसं काय मागतो? हा कधी गुरु नाही, मार्गदर्शक नाही, परंतु सनातनी विचारधारा बहुजन समाजावरती लादण्यासाठी इतिहासाची अशी मोडतोड केली जाते. येरवण या ठिकाणचं शिल्प काढलं पाहिजे. पनवेल JNPT सचिन सावंत या ठिकाणी आहेत. सचिन सावंत देसाई, सुभाष सावंत पनवेलचे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. 2019ला JNPT या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ना त्यावेळेस, आणि नितीन गडकरी यांनी रामदास आणि छत्रपती शिवाजीराजांचं भव्य शिल्प उभं केलं. सचिन सावंत आणि सुभाष सावंत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. अमरजित पाटील आम्ही सगळे गेलो, त्याला विरोध केला, आमची ताकद कमी पडली. तर पुतळ्याचा कार्यक्रम झाला. तो रामदासांनी शिवरायांचा भव्य पुतळा JNPT वरती उभारलाय. संभाजी ब्रिगेडची ताकद कमी पडली, तो पुतळा बसवला. महाविकास आघाडीवाले
आज जोडे मारून आंदोलन करत आहेत, त्यांचं अभिनंदन. पण तुम्हाला खरं शिवरायांबद्दल प्रेम असेल, तुम्हाला पुरोगामी विचारधारेबद्दल चाड असेल, तर तुम्ही तो जैन पेठीचा पुतळा काढण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. महाविकास आघाडी केरवन या ठिकाणचे शिल्प काढण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीचं आंदोलन केलं पाहिजे. सातारच्या स्टँडवरती रामदास आणि छत्रपती शिवाजीराजांचं शिल्प गव्हर्नमेंटनी तयार केलेलं आहे. साहेब, आम्ही तिथं जाऊन विरोध केला, सातारला जाऊन पत्रकार परिषद घेतली. आम्ही ते उद्घाटन समारंभाच्या आदल्या दिवशी जाऊन तिथं आम्ही निषेध केला. ते झाकलेलं आहे. रामदास आणि शिवाजीराजांचं शिल्प सातारा या ठिकाणी 2 पोलीस आहेत कायमचे, त्याचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही. आम्ही त्या ठिकाणी अनेक पुरोगामी समजणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केलं, कुणी आलेलं नाही तिथं. तुम्ही खरे प्रामाणिक असाल, तुम्हाला शिवरायांबद्दल खरं प्रेम असेल, ही शिल्प तोडण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे.